ओके फाईन. लास्ट 2 पॉइंट्स आहेत. 2 पॉइंट आहेत शेवटचे. एक्सेप्शन हँडलिंग अँड फाईल हँडलिंग. ठीक आहे. तर फर्स्ट वन इज एक्सेप्शन हँडलिंग. एक्सेप्शन काय असतात? आपण आतापर्यंत भरपूर एरर बघितलेत. कोणी एक आन्सर द्या. त्यात आपल्याला भरपूर एक्सेप्शन्स पण आलेत. बरोबर? तर व्हॉट आर एक्सेप्शन्स? ठीक आहे. एक्सेप्शन काय असतात? एक्सेप्शन हँडलिंग allows a program to deal with unexpected issues or errors that occur during program execution or runtime. Runtime is very important word. एक्सेप्शन्स हे नेहमी रन टाइम येत असतात. सिंटॅक्टिकल एरर जेव्हा आपण सिंटॅक्स चुकीचा लिहितो तेव्हा येतात. आणि कंपाईल टाइम एरर्स असतात. जेव्हा प्रोग्राम कंपाईल होत असतो तेव्हा कंपाईल टाइम एरर येतात. एक्सेप्शन्स हे रन टाइम येतात. रन टाइम म्हणजे काय? रन टाइम म्हणजे जेव्हा आपला प्रोग्राम रन होतोय, समजा आपली अर्धी फंक्शनॅलिटी रन झाली, प्रॉपर रन झाली आणि काहीतरी अशी सिच्युएशन आली की जिथे ती गोष्ट हँडल होत नाहीये, त्यावेळेस देतात एक्सेप्शन. तेव्हा तिथे असतो रन टाइम. तर हे हँडल करण्यासाठी आपण यूज करत असतो ट्राय आणि कॅच ब्लॉक. ठीक आहे. काय यूज करतो? ट्राय आणि कॅच ब्लॉक. सो व्हॉट इज एक्सेप्शन? An exception is an event that disrupts the normal flow of the program. Disrupts the normal flow of the program. ठीक आहे. Syntax. We can handle exceptions by using try except block. ठीक आहे. ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉकने आपण एक्सेप्शन हँडल करू शकतो. तर कसं करू शकतो? सिंटॅक्स काय येईल? सिंटॅक्स काय येईल? ट्राय कोलन इथे आपला काही कोड असेल, आवर कोड और फंक्शनॅलिटी, त्यानंतर येतो एक्सेप्ट ब्लॉक. एक्सेप्ट जिथे आपण आपला एक्सेप्शन हँडल करतो किंवा म्हणजे इथं काहीतरी सम एक्सेप्शन काही पण एक्सेप्शन. हॅलो सर. हा हॅलो हा सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय सर. माझ्याकडे प्रॉब्लेम येतो सर, ते समजत नाही सर. आवाज सगळ्यांना प्लीज सगळ्याला विचारते. हॅलो अजून तर नाही झाला सर ब्रेक. संदीप, तुझ्या साईडला प्रॉब्लेम आहे. हो सर, चालू. ओके. सम एक्सेप्शन ॲज ई आणि इथं काय असेल? कोड टू हँडल दी एक्सेप्शन. ठीक आहे. हा सिंटॅक्स एक ट्राय आणि हा एक्सेप्ट ब्लॉक. ठीक आहे.
ठीक आहे. हा नेक्स्ट काय ट्राय. ट्राय म्हणजे काय? द ब्लॉक ऑफ कोड that might not necessary की तो exception दिलं might cause an exception that might cause an goes in this block. Second, except. Second, what is second? Except. This block executed if an exception occurs. कुठे? In the try block. As E. As E. What is as E? This is optional. This allows us to capture the details of the exception into the variable. Which variable? E. ठीक आहे. हे कळालं? ट्राय मध्ये काय असतं? द ब्लॉक ऑफ कोड दॅट माइट कॉज अन एक्सेप्शन गोज इन दिस ब्लॉक. म्हणजे तिथे आपण आपला कोड लिहिणार आणि ह्या कोड मध्ये ते जो काही कोड असेल 100 लाईन 200 लाईन 1000 लाईन जो काही कोड असेल तो जर कुठे काही फाटला इन द सेन्स जर कुठे काही इश्यू आला तर इश्यू आल्यावर तो जातो एक्सेप्ट ब्लॉक मध्ये. ठीक आहे. म्हणजे एक्सेप्शन थ्रो करतो. इट थ्रोज अन एक्सेप्शन. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे? ही कळाली फंक्शनॅलिटी कळाली एक्सेप्शनची. सर फक्त ऍज ई ऍज ई म्हणजे समजा जर तुम्ही एक्सेप्शन दिलं नाही, हे जर एक्सेप्शन दिलं नाही, जे काही एक्सेप्शन येतं ते ऍज ई व्हेरिएबल मध्ये येतं किंवा नॉट नेसेसरी की तुम्ही ते व्हेरिएबल इज दिला पाहिजे. तुम्ही ते काही पण देऊ शकता. त्या व्हेरिएबल तुम्हाला पुढे यूज करावा लागेल. पण स्टँडर्ड इज ऍज ई. हे ऑप्शनल आहे. आता समजा तुम्हाला एक एक्सेप्शन आला आणि मग मी इथे काय करणार? प्रिंट ई. ठीक आहे. म्हणजे हा एक्सेप्शन, हा जो काही एक्सेप्शन आला तो इथे प्रिंट होणार. ई मध्ये तो स्टोअर होणार आणि इथे तो प्रिंट होणार. कळालं? येस. ठीक आहे. एक्झाम्पल ट्राय. समजा डेटा इज इक्वल्स टू 100 डिव्हिजिबल बाय 0. आपण कोणत्या गोष्टीला कोणत्याही व्हॅल्यूला 0 ने डिवाइड करू शकतो का? नाही Sorry? करू शकत. नाही करू शकत. तर तर हे काय आपण झालं? याच्यात हॅलो हा तर फायनली पण असतं ना याच्यात. आहे पुढे आहे पुढे. ओके. समजा 0 डिव्हिजन एरर ऍज ई. कसं करणार मी? प्रिंट वी कॅनॉट डिवाइड बाय 0. वी कॅनॉट डिवाइड बाय 0 कॉमा ई. वी कॅनॉट डिवाइड बाय 0 आणि कोणता एक्सेप्शन आहे? डिव्हिजन बाय 0. कळालं? एक मिनिट. ठीक आहे. वी कॅनॉट डिवाइड बाय 0 आणि एक्सेप्शन काय आहे? डिव्हिजन बाय 0. कळालं काय आहे? ई मध्ये काय व्हॅल्यू आली ती कळाली? जर मी असं केलं कंट्रोल सी कंट्रोल व्ही, मी हे काढून टाकलं. आपण म्हटलं ना की आपण हा आपला ऑप्शनल पार्ट आहे. जर मी एक मिनिट काय डिव्हिजन बाय 0 आला आपोआप. 0 डिव्हिजन एरर आपोआप आला. मी काही हँडल नाही केलं, फक्त एक्सेप्ट टाकला. जो काही एक्सेप्शन येईल तो मी इथे टाकला. समजा मला ई नाही पाहिजे इथे, मला इथे काहीच नाही पाहिजे. मला दाखवायचं आहे तुम्हाला. जर आपण इथे कोणतं एक्सेप्शन डिफाईन नाही केलं
तर तो आपोआप जो एक्सेप्शन बाय डिफॉल्ट सिस्टीम देतो तो एक्सेप्शन देतो. काय दिलं त्याने? झिरो डिव्हिजन एरर. आपण इथे या पहिले काय केलं होतं? झिरो डिव्हिजन एरर हे आपण डिफाईन केलं होतं की मला आपल्याला ही कंडिशन माहिती आहे की जर 100 डिवाइडेड बाय 0 आहे तर कोणता एरर आहे ना, आपण 0 ने करू नाही शकत डिवाइड कोणत्याच व्हॅल्यूला. तर झिरो डिव्हिजन एरर हा एक डिव्हिजन आहे सिस्टीमचा. ठीक आहे, सॉरी हा एक एक्सेप्शन आहे सिस्टीमचा. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? हो सर. ओके. समजा एक नेक्स्ट मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक्स. We can handle different types of exceptions with multiple except blocks. काय सिंटॅक्स? सिंटॅक्स काय येईल? सिंटॅक्स. सध्या सिंटॅक्स समजून घ्या, तुम्हाला मी हे सांगेल सगळं. समजा ट्राय कोलन इधर अपना सॉरी हियर आवर कोड एक्सेप्ट zero division error as e print division by 0 अजून एक एक्सेप्ट व्हॅल्यू एरर प्रिंट इनव्हॅलिड व्हॅल्यू. तर तुम्ही ना तुम्ही असे मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक लावू शकता तुमच्या कोड मध्ये. तुम्हाला जर वाटतं की आपला कोड कुठेतरी क्रॅश होणार आहे तर ते हँडल करण्यासाठी तुम्ही असे मल्टिपल एक्सेप्ट ब्लॉक लावू शकता तुमच्या कोड मध्ये. ठीक आहे. द नेक्स्ट the else block. We can add an else block to a try except structure. म्हणजे ट्राय आणि एक्सेप्ट सोबत तुम्ही मल्टिपल एल्स ब्लॉक यूज करू शकता. ठीक आहे. ट्राय आणि एक्सेप्ट सोबत एल्स ब्लॉक यूज कर. दिस ब्लॉक will run only if no exception was raised in the try block. जेव्हा ट्राय ब्लॉक सक्सेसफुली रन होतो त्यानंतरच एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. कळालं एल्स ब्लॉकची फंक्शनॅलिटी? समजा ट्राय कोलन सेम एक्झाम्पल घेऊ आपण. कोलन डेटा इज इक्वल्स टू समजा काय होतं आपलं 100 होतं ना. 100 डिवायडेड बाय 2 एक्सेप्ट समजा आपण इथे 0 डिव्हिजन एरर प्रिंट division by 0 else print no exceptions. Data is data. आलं
ह्या ब्लॉक मध्ये गेला का तो आता एक्सेप्शन आला का हे आपलं सक्सेसफुली एक्झिक्यूट झालं त्यामुळे हे आलं का आपल्याला नाही आलं इथे आपला कोड आपला क्रॅश झाला होता म्हणजे 0 ने आपण 100 ला डिवाइड करू शकत नाही त्यामुळे त्याने हे प्रिंट केलं होतं पण इथे 100 इज डिव्हिजिबल बाय 2 तर हा कोड प्रॉपर एक्झिक्यूट झाला त्यामुळे त्याने तो एक्सेप्ट ब्लॉक मध्ये न जाता तो एल्स ब्लॉक मध्ये आला कसं आला debug कुठे आहे तो डेटा 100 फंक्शन एफ8 कुठे आला 50 त्याने आउटपुट दिला आणि त्यानंतर तो डायरेक्ट इथे आला तो थांबला का कुठे इथे मध्ये आला का कुठे नाही आला बघितलं ना तुम्ही येस सर. ठीक आहे तर तो डायरेक्ट इथे आला ठीक आहे कळालं काय डाऊट आहे एल्स ब्लॉक मध्ये नो सर. others what about the others Sandeep Sachin Rohan नो सर. the finally block the finally block is executed no matter whether सर हा पण ऑप्शनल पार्ट आहे ना फायनली एक्सेप्शन हा ऑप्शनल आहे नो मॅटर जर तुम्ही फायनली दिलाय तर वेदर अन एक्सेप्शन ऑकर्ड ऑर नॉट फायनली ब्लॉक तुमचा एक्झिक्यूट होणार ठीक आहे कळालं फायनल ब्लॉक काय आहे द फायनल ब्लॉक इज एक्झिक्युटेड नो मॅटर वेदर अन एक्सेप्शन ऑकर्ड ऑर नॉट तुमच्या ट्राय ब्लॉक मध्ये एक्सेप्शन येऊ द्या नाहीतर नाही येऊ द्या तुमचा फायनल ब्लॉक एक्झिक्यूट होणार इथे तुमचा एक्सेप्शन आला नव्हता तर हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला नव्हता बरोबर हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला ठीक आहे किंवा इथे एक्सेप्शन आला तर हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला पण फायनली ब्लॉक असा आहे जर तुमचा एक्सेप्शन आला पण एक्झिक्यूट आला तरी एक्झिक्यूट होणार नाही आला तरी एक्झिक्यूट होणार ठीक आहे इट इज useful for cleanup actions like closing files or releasing resources ठीक आहे जर मी एक एक्झाम्पल घ्यायचं पाहिजे तर कसं कसं समजा ट्राय फाईल हँडलिंग मध्ये कळेल फक्त सध्या लक्ष द्या ओपन आता पुढचा आपला जो कन्सेप्ट आहे फाईल हँडलिंगचाच आहे मी एक मिनिट मला एक फाईल आहे माझ्याकडे वेट अ मिनिट ही फाईल मला सीजे पायथन प्रोजेक्ट ओके मला अपलोड करायची त्या दिवशी आपण अपलोड केलं होतं ना रे अपलोड करायची फाईल ओके फ्रॉम द ब्राउझर
की users Python project to list open. ठीक आहे, लोड झाली का? ओके फाईन. इट गॉट अपलोडेड. ओके, फाईल ओपन. काय फाईल नाव आपलं समजा to do underscore list txt r. हे फक्त लक्षात द्या, पुढे तुम्हाला म्हणजे पुढच्या नेक्स्ट कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, काय केले मी इथे. एक्सेप्ट फाईल नॉट फाउंड एरर प्रिंट फाईल नॉट फाउंड finally colon print this will run to close the file which is opened. If file in locals हा कोड सध्या गरजेचं नाहीये. ठीक आहे, काय आलं, फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झाला, तुमची फाईल ओपन झाली, तिथे काही लिहायचं, रीड पण झाली असणार आहे. समजा मी इथे केलं प्रिंट रीडिंग दी फाईल कॉमा इथे याला 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 रीड करण्यासाठी थोडा वेगळा वे आहे. ठीक आहे, हे तुम्हाला पुढच्या कॉन्सेप्ट मध्ये मी सांगेल. सध्या लक्षात घ्या की हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला, आपला कोणताच एक्सेप्शन नाही आला, आणि एक्सेप्शन आला तरी हा ब्लॉक एक्झिक्यूट झाला. फायनली ब्लॉक विल एक्झिक्युटेड नो मॅटर वेदर एक्सेप्शन ऑकर्ड ऑर नॉट. ठीक आहे, आता जर समजा मी ही जी फाईल आहे ती इथून मी काढून टाकतोय, इथून काढून टाकली, आणि आता मी त्याला रन करतो. फाईल नॉट फाउंड हा आपला मेसेज आला, आणि दिस विल रन टू क्लोज द फाईल विच इज ओपन. ठीक आहे, कळालं काय डाऊट? काय नाव आपलं, रोहन? फायनल ब्लॉक कसा वर्क होतो कळालं? येस येस सर. सर. ओके, नेक्स्ट जे फायनली ब्लॉक मध्ये तेच प्रिंट होतं ना एक्झॅक्ट, बाकी हो नाही हो बाकीचे वरचे. हा, फायनल ब्लॉक तुझा बघ, पहिले आपली फाईल होती तेव्हा पण एक्झिक्यूट झाला होता, बरोबर? हा हो आणि फाईल नव्हती तेव्हा एक्सेप्शन आला आपला, फाईल नॉट फाउंड झाला, तरी पण एक्झिक्यूट झाला. हो सर. ठीक आहे, येस सर, डन. we can raising exception, we can also raise exceptions manually using which keyword? Using the raise keyword. Using the raise keyword. कसं करणार? raise समजा value error this is custom error message. ठीक आहे, असं आपण रेज कीवर्ड यूज करून एक्सेप्शन दाखवू शकतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट देर आर सम बिल्ट इन एक्सेप्शन्स, आणि वी कॅन ऑल्सो डू द. ओके, मी तुम्हाला बिल्ट इन एक्सेप्शन दाखवतो, सगळे जे काही आहेत ना आपले बिल्ट इन एक्सेप्शन सगळे सांगतो. टाइप्स ऑफ built-in exceptions
first one, 0 division error raised when dividing by 0. Second, value error. कधी येतो value error? Raised when a function receives an argument of the right type but an inappropriate value. म्हणजे काय? फंक्शनला आपण स्ट्रिंग पास करतोय, म्हणजे फंक्शन रिसीव्ह करतोय स्ट्रिंग, पण आपण पास केलंय इंटिजर, तेव्हा येतो टाइप एरर. रेस्ट when किंवा काही पण व्हॅल्यू पास केली तेव्हा व्हॅल्यू एरर येतो. ठीक आहे. रेस्ट when an operation is applied to an object. Operation is applied to an object of an inappropriate type. Inappropriate type किंवा data type. Fourth, index error raised when we try to access an element outside the bounds of the list. इंडेक्स एरर कुठे बघितलाय आपण? इंडेक्स एरर या पहिले आपण व्हॅल्यू एरर बघितला, टाइप एरर बघितला, आपण इंडेक्स एरर कुठे बघितलाय? लिस्ट ऑपरेशन. लिस्ट मध्ये, बरोबर? येस. जेव्हा आपण आपल्याकडे 5 एलिमेंट्स आहेत, आपण 6वा एलिमेंट ऍक्सेस करायचा ट्राय करतो तेव्हा इंडेक्स एरर येतो, बरोबर? की एरर काय असतो? रेस्ट when a dictionary key, डिक्शनरी मध्ये काय असतं? की अँड व्हॅल्यूज. की इज नॉट प्रेझेंट और फाउंड. ठीक आहे. की एरर नंतर फाईल नॉट फाउंड. आता बघितलं आपण फाईल नॉट फाउंड एरर. Raised when trying to open a file that doesn't exist. ठीक है. 7, IO error raised when an input/output operation fails. Next, import error raised when an import statement, import कुठले जाऊ आपण on the top of any program, बरोबर? आपण बघितलं या पहिले import. When import statement fails to find a module definition. Next, attribute error पण बघितलं या पहिले आपण. Attribute error raised when a reference to an object's attribute fails. Last, name error raised when a local or global name is not found. ठीक आहे. हे कळालं सगळ्यांना इथपर्यंत? काय डाऊट इथपर्यंत? या सगळ्या बिल्ट इन एक्सेप्शन, हे सगळे बिल्ट एक्सेप्शन्स आहेत.
जे सिस्टीम मध्ये आहेत. ठीक आहे, कळालं का? हो सर. Okay. Last, custom exceptions. We can define our own exceptions by creating a class that inherits from the exception as base class. कसं करणार? एक्सेप्शन ऍज बेस क्लास. जर मला इनहेरिट करायचं बेस क्लास कसं करणार? संदीप खरात, संदीप आवटे, सचिन खरात. एखाद्या क्लास मध्ये मला इनहेरिट करायचंय कोणतं, कसं करणार? इनहेरिटन्स. संदीप रोहन, सॉरी संदीप खरात, संदीप आवटे, रोहन. इनहेरिटन्स झाले ना आपलं, संदीप आवटे? हो सर झाले. मग क्लास मध्ये मला एखादा इनहेरिट करायचंय, कसं करतो आपण? बेस क्लास. क्लास घ्यायचं मग त्याच्यानंतर क्लास आपण कस्टम एरर नाव, समजा नाव आहे आपल्या क्लासचं कस्टम एरर आणि एक्सेप्शन नावाचा एक क्लास आहे सिस्टीमचा, म्हणजे पायथनचा एक क्लास आहे जो आपण डायरेक्ट ऍज अ बेस इनहेरिट करू शकतो ऍज अ बेस क्लास इन एनी ऑफ अवर क्लास. ठीक आहे, पास, ट्राय, रेंज, कस्टम एरर. कस्टम एरर म्हणजे काय? कस्टम एरर, दिस इज अ कस्टम एरर except custom error as e print. This is a custom error. हा क्लास आपण कॉल केला इथे. ठीक आहे, कळलं? काय डाऊट असेल तर विचारा. झालं, एक्सेप्शन संपलंय आपलं. एक एक्झाम्पल बघणार आहे आपण मोठं. एक्सेप्शन हँडलिंग संपलंय. काय डाऊट आहे कोणाला? संदीप खरात, संदीप आवटे, भाग्यश्री मॅम, रोहन. नो सर. सर याच्यात पास व्हॅल्यू करावं लागते का? पास करावं लागतं का कीवर्ड? हेच आहे ना, आपण असे कस्टम मध्ये आहे ना, तिथे तू लिहू पण शकतो काही पण, बट अच्छा. सध्या आपण फक्त पास केलं. इथे तू काही पण डिफाईन करू शकतो कस्टम एरर मध्ये. ओके. म्हणजे हा क्लास तू तुझ्या प्रमाणे डिफाईन करू शकतो. म्हणजे तुला जे पाहिजे ते लिहू शकतो यात. आणि नंतर तो क्लास आपण जेव्हा आपल्या जिथे एक्सेप्शन आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे इन्व्होक करायचं आहे, तेव्हा आपण तिथे यूज करू शकतो तो क्लास डायरेक्ट. फक्त तिथं एकच कंडिशन आहे की एक्सेप्शन हा इनहेरिट केला यूज पाहिजे. करायला. ओके. ठीक आहे, याचं एक्झाम्पल घेणार आहे का सर एखादं? याचं एक खूप मोठं एक्झाम्पल घेणार आहे आपण. ओके सर, ठीक ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे? आहे. येस, नो डाऊट सर. संदीप खरात. सर संदीप, तुला ऐकू येतंय का बोललेलं माझं? हो सर, हो येतंय सर. हा, इथपर्यंत काय डाऊट आहे का? नो सर. ठीक आहे, एक एक्झाम्पल बनवलं होतं मी काल. हे बघा इथे, संदीप आवटे लक्ष दे. इथे मी 2 क्लास बनवलेत, इनसफिशियंट फंड्स एरर आणि एक्सेप्शन हा बेस क्लास त्यासाठी घेतलाय.
एक अजून एक क्लास बनवला इनव्हॅलिड इनपुट एरर आणि एक्सेप्शन हा बेस क्लास त्याला इनहेरिट केलेला आहे. त्यानंतर क्लास बनवला बँक अकाउंट, त्याला दोन पॅरामीटर्स आहे ओनर आणि बॅलन्स. वी कॅन डिफाईन अ व्हॅल्यू ओव्हर हिअर ऑल्सो. ओके, आणि ते दोन्ही आपण इथे असाइन केले. त्यानंतर एक मेथड बनवली डिपॉझिट आणि त्यात अमाऊंट पास केली. इफ अमाऊंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, हा क्लास मी इथे हा जो क्लास मी बनवला आहे तो मी इथे कॉल केला आणि त्याच्यावर एक मेसेज दिला विथड्रॉवल अमाऊंट मस्ट बी ग्रेटर दॅन 0. इफ अमाऊंट इज ग्रेटर दॅन सेल्फ डॉट बॅलन्स, बॅलन्स पेक्षा आपल्या बॅलन्स पेक्षा जर मोठी आहे तर इनसफिशियंट फंड्स एरर. ठीक आहे, विथड्रॉवल साठी. ठीक आहे, सॉरी मी इथे होतो का? ओके, हा अमाऊंट इज ग्रेटर दॅन 0, रेल इनव्हॅलिड इनपुट एरर मस्ट बी ग्रेटर दॅन 0 आणि बॅलन्स प्लस ऑर इक्वल्स टू अमाऊंट, म्हणजे जी काय अमाऊंट आपण पास करणार डिपॉझिट करण्यासाठी ती प्लस केली यात आणि एक प्रिंट फंक्शन एक मेसेज प्रिंट केला इथे. त्यानंतर दुसरी विथड्रॉ करण्यासाठी बँकेमधून अमाऊंट विथड्रॉ करण्यासाठी अमाऊंट पास केली त्याला. इफ अमाऊंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 तर इनव्हॅलिड इनपुट, 0 पेक्षा कमी अमाऊंट नसू शकते. सेकंड कंडिशन, इफ अमाऊंट इज ग्रेटर दॅन बॅलन्स, बॅलन्स पेक्षा जर जास्त आहे तर इनसफिशियंट फंड्स एरर. विथड्रॉ करण्यासाठी जर आपल्याकडे 1000 रुपये बॅलन्स आहे आपण 1500 काढतोय तर ते नाही होणार, ते इनसफिशियंट फंड्स फॉर दिस विथड्रॉवल. हे एक एक्सेप्शन, हे जे एक्सेप्शन क्लास आपण केलाय तो इथे कॉल केला. सेल्फ डॉट बॅलन्स मायनस इज इक्वल्स टू अमाऊंट आणि एक प्रिंट फंक्शन लिहिलं. चेक बॅलन्स साठी, बॅलन्स चेक करण्यासाठी एक फंक्शन बनवलं. चेक बॅलन्स मध्ये काय सेल्फ डॉट बॅलन्स, जे काही बॅलन्स असेल जे काही करंट बॅलन्स असेल ते इथे प्रिंट केलं. एक मेन मेथड लिहिली, ही मेन मेथड आहे. नॉट बाय डिफॉल्ट जी मेन मेथड असते ती मेन मेथड नाहीये, ही आपण लिहिलेली एक मेन मेथड आहे. अकाउंट नावाचा ऑब्जेक्ट बनवला. बँक अकाउंटला आपण जॉन डोई म्हणजे एक नाव पाठवलंय काही पण आणि एक बॅलन्स पाठवलंय 1000. ठीक आहे. ट्राय ब्लॉक, आता बघा ट्राय ब्लॉक मध्ये एक लूप फिरवला. ठीक आहे, हे लूप वगैरे ते तुम्ही नंतर बघा. सध्या ट्राय ब्लॉक मध्ये प्रिंट मेन्यू हे प्रिंट केले 1 2 3 4 आणि चॉईस इनपुट फंक्शन घेतले की आपल्याला काय टाकायचं. समजा 1 टाकलं, समजा मला डिपॉझिट करायची अमाऊंट 1, तर अमाऊंट त्याची अमाऊंट घेतली, किती डिपॉझिट करायची समजा 500 रुपये. तर अकाउंट डॉट डिपॉझिट अकाउंट मध्ये अकाउंट कशाचा बँक अकाउंटचा ऑब्जेक्ट आहे. अकाउंट डॉट डिपॉझिट मेथड कॉल होईल आणि अमाऊंट पास केली त्याला, जी कोणती अमाऊंट आपण घेतोय ती अमाऊंट पास केली. तो बरोबर ही मेथड कॉल करेल, ते अमाऊंट इथे पास होईल. ह्या सगळ्या हे सगळं ऑपरेशन होईल आणि आपल्याला काहीतरी रिटर्न करेल. तसंच सेम चॉईस जर 2 असेल, 2 म्हणजे काय विथड्रॉ मग सेम विथड्रॉ फंक्शन कॉल केलं, अमाऊंट पास केली. चॉईस जर 3 असेल चेक बॅलन्स करण्यासाठी, बॅलन्स चेक करण्यासाठी, तर चेक बॅलन्स मेथड कॉल केली. चेक बॅलन्स मेथडला काहीच पॅरामीटर नाही, फक्त सेल्फ पॅरामीटर आहे, त्यामुळे तिथे काहीच पास नाही केलं. एलिफ जर चॉईस 4 आहे, 4 काय आहे एक्झिट करण्यासाठी 4, थँक्यू फॉर युजिंग बँकिंग सिस्टीम. ठीक आहे. एल्स इनव्हॅलिड चॉईस, जर तुम्ही 1 ते 4 पेक्षा 5 जर केलं तर इनव्हॅलिड आहे. बरोबर, 5 हा ऑप्शनच नाही आपल्याकडे. एक्सेप्ट व्हॅल्यू एरर, प्रिंट इनव्हॅलिड इनपुट प्लीज एंटर अ नंबर, इनपुट तुम्ही चुकीचा दिलाय. त्यानंतर मल्टिपल एक्सेप्शन हँडल केलेत बघा आपण. मल्टिपल इनव्हॅलिड इनपुट एरर ऍज ई, जे काय असेल जो काही, आणि किंवा इनसफिशियंट फंड्स एरर, वरचे जो 2 एक्सेप्शन होते आपण घेतलेले ते आपण इथे पास केले. इनसफिशियंट फंड्स एरर, इनव्हॅलिड इनपुट एरर आणि फायनली ब्लॉक ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटेड. जर याला मी रन केलं, हे बघा मेन्यू आला कोणता, डिपॉझिट, विथड्रॉ, चेक बॅलन्स, एक्झिट, चॉईस ऑफ युअर 1 to 4 मध्ये. समजा डिपॉझिट करायचे मला, डिपॉझिट काय करायचे, समजा मी पहिले काय करणार, डिपॉझिट 1 एंटर द अमाऊंट टू डिपॉझिट, किती अमाऊंट डिपॉझिट करायची. समजा आपल्याला 1000, ऑलरेडी आपली 1000 अमाऊंट आहे. कुठे 1000 अमाऊंट, ह्या इथे बॅलन्स इज 1000. ठीक आहे, 1000 अमाऊंट आहे. मी एंटर केलं, काय केलं, डिपॉझिटेड 1000, न्यू बॅलन्स इज 2000. ट्रान्झॅक्शन कम्प्लिटेड. कोणता ब्लॉक, फायनली ब्लॉक. बरोबर. समजा मला विथड्रॉ करायचंय 2, विथड्रॉ करायचे, एंटर अमाऊंट टू विथड्रॉ 500 मला विथड्रॉ करायचे, एंटर. विथड्रू 500, न्यू बॅलन्स इज
1500 2000 होतं आपलं बॅलन्स, इथे झालेलं होतं 2000, आता किती झालं 1500. ठीक आहे. नाऊ सपोज आय वॉन्ट टू चेक माय बॅलन्स 3 एंटर युअर करंट बॅलन्स इज 1500, ट्रान्झॅक्शन कम्प्लिटेड, फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झाला, नो मॅटर व्हॉट एक्सेप्शन ऑकर्स और नॉट, फायनल ब्लॉक इज एक्झिक्युटेड. ठीक आहे. आणि फोर्थ वन इज एक्झिट. थँक्यू फॉर युजिंग बँकिंग सिस्टम, ट्रान्झॅक्शन कम्प्लिटेड. कळाला? कोड कळाला? हो सर. येस सर. काय डाऊट? सर हा कोड शेअर करशाल का आम्हाला? हे दोन्ही कोड तुम्हाला आजचे मी दोन्ही करणार आहे. चालेल सर. ठीक आहे. हो सर. यात तुमचे सगळे एक्सेप्शन कव्हर झाले बरोबर. कस्टम एरर, कस्टम एक्सेप्शन झाले. कस्टम एक्सेप्शन तुझा डाऊट क्लिअर झाला का संदीप? तू बोलत होता की एक्झाम्पल आहे का म्हणून. हो सर. हो. ठीक आहे. हे कस्टम एक्सेप्शन क्लास आहेत आपले फंक्शन्स आहेत, इनिट फंक्शन्स आहेत. आपण फंक्शन मल्टिपल फंक्शन्स हे रेज केलेत, आपण काय म्हणतात त्याला, एक्सेप्शन रेज केलेत. परत ट्राय ब्लॉक आहे पुढे. हा मेन फंक्शन मध्ये ट्राय ब्लॉक आहे आपला. लूप कव्हर झालाय यात. इफ एल्स कव्हर झाले, इफ एल्स कव्हर झाले. एक्सेप्ट ब्लॉक, मल्टिपल एक्सेप्शन्स कव्हर झाले. फायनली कव्हर झालं. ठीक आहे. किती कन्सेप्ट क्लिअर झाले ते एका ह्याच्यात? जवळपास सगळ्याच. बरोबर. क्लास ऑब्जेक्ट फक्त इनहेरिटन्स नाही पण इट इज ओके. ठीक आहे. इनहेरिटन्स पण झालंय. जर दिस इज नथिंग बट इनहेरिटन्स. हा एक क्लास बनवला, हा चाइल्ड क्लास आहे, हा पॅरेंट क्लास आहे. हा चाइल्ड क्लास, हा पॅरेंट क्लास. ठीक आहे. येस सर. ओके. नाउ वी विल मूव्ह टू द, मी हे याच्यात पण टाकून देतो. इथे पण तुम्ही करू शकता सगळं. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट? फाइल हँडलिंग in Python. एक मिनिट द्या. Okay. File handling. What is file handling? File handling in Python is essential for working with files on our system whether we want to read data from a file or write a new data to it. ठीक है. फाइल हँडलिंग कोणत्या केस मध्ये यूज होतं? whether we want to read the data from file or write a new data to it. ठीक है. There are multiple operations which we can perform on the file. सध्या हा खूप मोठा थेरीचा पार्ट आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. खूप जास्त थेरी यात. तर काय आहे ना, कारण की प्रत्येक पॅरामीटर तुम्हाला
तुम्हाला सांगणं गरजेचं आहे फाईल हँडलिंग मध्ये, कारण की फाईल हँडलिंग इज व्हेरी इसेन्शियल. कारण तुम्ही ऍज अ डेटा इंजिनियर काम करता, तुम्हाला फाईल सोबतच काम करायचंय मोस्ट प्रोबेबली तुमचं जे काम असेल ते फाईल सोबतच येणार आहे. ठीक आहे, तर यात थिअरी खूप आहे आणि खूप जास्त पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, फर्स्ट इज तर याच्यावर इंटरव्ह्यू क्वेश्चन येतं का फाईल हँडलिंग एक्सेप्शन आल्यावर? ओपनिंग अ फाईल. सॉरी, इंटरव्ह्यू क्वेश्चन येतं का म्हटलं, विचारता का असं? तुला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारू शकता की तुम्ही अच्छा. कशासाठी फाईल हँडलिंग यूज करता. रादर दॅन हा. दॅट इंटरव्ह्यू क्वेश्चन पेक्षा तुम्हाला कोड लिहायला सांगू शकता इंटरव्ह्यू मध्ये. ओके ओके. ठीक आहे, ही एक फाईल Yes. देईल की त्याला रीड करा. ठीक आहे, हा. आणि त्याला रीड करून त्याच्यात काही राईट करा किंवा त्या रीड Right. करून त्याच्यावर हा. लूप लिहा, या असे ऑपरेशन ते देऊ शकतं तुम्हाला. अच्छा. ठीक आहे, ओके. येस. बिफोर परफॉर्मिंग any operation on a file, whether operations can be anything, operation cannot be anything, read or write, it must be open, file must be open using open function. Open function use करतो. To open a file we use open function. कसं करणार? समजा एक ऑब्जेक्ट घेऊ आपण, काही पण एक ऑब्जेक्ट घेता, फाईल ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू ओपन फाईल नेम कॅन बी एनिथिंग. फाईल नेम समजा .txt comma mode, in which mode we want to open the file, where file name .txt is what? The name of the file we want to open or create. Second, mode का असतो, how we want to interact with the file. There are some common modes. Which are those? R. Read. This is what happened? Okay, R. Read. R means read. This is default mode. Here default is the by default is the default mode. Opens the file for reading. Second, W. Write. Opens the file for writing. What it will do? Create a new file or overwrites an existing file. A. Append. Opens the file for appending the data at the end. आपण बघितलंय अपेंड काय करतं, लिस्ट मध्ये पाहिलंय. एंड मध्ये एखादा नंबर ऍड करू शकतो आपण. बरोबर, ठीक आहे. तसंच सेम अपेंड मोड opens the file for appending data at the end. Next, B. हा एक मोड आहे अजून. बी काय करतो, बायनरी मोड.
used to read / write modes for non-text files असतात. फाइल्स लाईक इमेजेस पण रीड करू शकतो आपण. ठीक आहे. एक्स अजून एक मोड आहे. क्रिएट. एक्स म्हणजे काय? क्रिएट्स अ न्यू फाईल and fails if the file already exists. ठीक आहे. इथपर्यंत कळालं? इथपर्यंत काय डाऊट आहे का सांग मला. हे जे 4-5 मोड आहेत आपले, हे कळाले का तुम्हाला? कोण काय करतोय म्हणजे ऍटलीस्ट त्याची फंक्शनॅलिटी तरी कळाली का? नॉट प्रॅक्टिकली, थेरोटिकली कळालं का? लक्षात आलं का? येस सर. येस हो सर. सर. ओके. एक्झाम्पल कसं येणार मग आपलं? समजा आपण फाईल इज इक्वल्स टू ओपन, समजा एक्झाम्पल फाईल डॉट txt r. ओके. इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, हे कळतंय? हेच सेम आहे ना इथे, बरोबर? हे असं एक्झाम्पल आहे. ही रीड मोड मध्ये, जर आपल्या रीड मोड मध्ये करायचं रीड, जर तुम्हाला काही त्या फाईल मध्ये राईट करायचं डब्ल्यू, काही अपेंड करायचं तर ए, तर इथे ए येणार. जर काही तुम्हाला बायनरी फाईल आहे तुमची तर बी येणार. जर तुम्हाला ती फाईल क्रिएट करायची तर एक्स येणार. ठीक आहे. This is our opening a file of first operation. Second operation, reading a file. After opening a file, we can read its content using different methods. Which are those methods? A, read function reads the entire file. Second, B, read line reads the one line at a time. Third, read line reads the all lines of the all lines into a list. लिस्ट मध्ये रीड करते. ठीक आहे. एक्झाम्पल बघ. फाईल, मला ती जी फाईल आहे ती परत अपलोड करू द्या. आपण डिलीट केली होती. फाईल is equals to open to underscore list dot txt समजा data is equals to file dot read and print data. Oh, this is because of the, okay. हा झाली ही फाईल रीड झाली. या फाईल मध्ये काय डेटा आहे? हा डेटा आहे समजा. ठीक आहे. हा डेटा या फाईल मध्ये, ती फाईल रीड झाली. कसं कळणार आपल्याला तोच डेटा आहे? ह्या फाईलला मी ओपन करतो. ह्या फाईल मध्ये बघा हा डेटा आहे पूर्ण. बरोबर? कळालं? Yes, sir. ठीक आहे. समजा यात अजून
आता आपल्याला आपण पूर्ण फाईल दिली. इथं काय केलं आपण रीडिंग दी एंटायर फाईल कंटेंट. ठीक आहे, रीड काय करतो, पूर्ण फाईल रीड करतो. आता सेकंड मला काय करायचंय, रीडिंग फाईल लाईन बाय लाईन. कसं करणार, समजा फाईल, एक काम करू, दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण. फाईल इज इक्वल्स टू ओपन, कोणती फाईल आहे आपली, टू डू अंडरस्कोर लिस्ट डॉट txt आर, समजा लाईन बाय लाईन रीड करायची, लाईन फाईल डॉट रीड लाईन while line colon print line and line is equal to file dot read line. ठीक आहे, वन बाय वन. पहिले एक लाईन प्रिंट झाली, मग सेकंड लाईन प्रिंट झाली. हे जर तुम्ही डिबग करून बघितलं तुम्हाला कळेल की वन बाय वन प्रिंट झाले. ठीक आहे, कळालं का? ओके सर. हो सर. पण हे तुम्हाला डिबग करावं लागेल. हा प्रोग्रामचा फ्लो करण्यासाठी तुम्हाला डिबग करावं लागेल. मग सर रेड लाईन्स मध्ये पण पूर्ण लाईन येतील ना? हो, पण लिस्ट मध्ये येतील तो पण. हा, रीड लाईन्स इज एक्सरसाइज. ओके सर. बघायचं कसं होतं रीड लाईन्स मध्ये. येस. ठीक आहे. थर्ड, रायटिंग टू अ फाईल. To write data to a file, we can use write modes. Write mode कोणता आहे, कोणते आहेत write mode? W and अजून एक आहे append. When we open file in write mode, the existing content is erased. While in append mode, keeps the content and adds a new data to the end. A. Right. Writes a string to the file. B. Writes a list of strings to the file. Example. Sorry. To write data to a file, we can use write mode W and A. When we open a file in write mode to the existing content, जेव्हा आपण W ने ओपन करतो तेव्हा existing content चालल्या जातो, आणि जेव्हा आपण A ने ओपन करतो फाईल तेव्हा तो कंटेंट जसा तसा राहतो, पण आणि जो नवीन कंटेंट ऍड करतो तो ऍट द एंड तो अपेंड होतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, समजा फाईल इज इक्वल्स टू ओपन
to do underscore list समजा w file dot write this is a new line of new line असं एवढं एक आपण हे टाकून देऊयात कंटेंट आणि राईट केल्यानंतर कधी पण फाईल क्लोज करायची असते क्लोज रन केलं आणि जर आपण चेक केली फाईल आपली हे बघा एक फाईल तयार झाली इथे ओपन होणार आहे का हे बघा ह्यात जो कंटेंट होता तो आपण टाकला ठीक आहे दिस इज अ न्यू लाईन नाउ आफ्टर दिस समजा आपल्याला अपेंड करायचंय काही फाईल मध्ये फाईल सॉरी .txt यामध्ये या टू डू लिस्ट डॉट टीएक्सटी मध्ये आधी आपला कंटेंट वेगळा होता आधी हा कंटेंट होता बरोबर या सगळ्या गोष्टी होत्या जेव्हा आपण फक्त डब्ल्यू केलं तर त्यांनी आधीचा सगळा कंटेंट उडवून टाकला आणि जो नवीन कंटेंट टाकायचा तो टाकला ठीक आहे आता हे झालं राईट आता अपेंड करायचं आपल्याला फाईल ओपन कॉपी पेस्ट फक्त इथे ए फाईल डॉट राईट slash n is for new line this is new text appended हे मला ऍड करायचं फाईल डॉट क्लोज फाईल डॉट क्लोज परत बघा आता आतापर्यंत आपल्या फाईल मध्ये एवढंच आहे मी याला रिफ्रेश करतो हे आलं नवीन कळलं का येस Yes, सर sir. ठीक आहे फोर्थ closing a file it is important to close a file after performing file operations. This releases the file resources used by our program. मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की फाईल ऑपरेशन झालं फाईल क्लोज करणं इज मस्ट which releases the file resource used by our program and ensures that data return to the file is saved properly. ठीक आहे काय करतं की आपल्याला क्लोज करावा लागतो कारण what it will do it will release the file resources used by program and ensure that the data is written and saved to the file properly. For that what we have to use we have to just do the file dot close. ठीक आहे समजा फाईल हीच फाईल ओपन करतोय मी कॉपी पेस्ट आर कशी क्लोज करणार फाईल डॉट क्लोज ठीक आहे आपल्याला डाटा राईट झालाय की नाही इन्शुअर करण्यासाठी फाईल ओपनच करून बघावं लागेल का हे ओपनच यूज करावं लागतं पहिले तो ओपनच करावं लागतं नाही ते हे नाही का इन्शुअर दॅट डाटा रिटर्न टू द फाईल इज सेव्ह प्रॉपरली करू शकतो ना तू इथे पण करू शकतो इथे प्रिंट लावू शकतो प्रत्येक लाईन की तुझ्या इथे आपण हेच केलंय ना प्रिंट लावलाय की त्याच्या फाईल मध्ये आपण जे लिहिलंय ते तू प्रिंट लावून पाहू शकतो
लाईन बाय लाईन. ओके सर. ठीक आहे. फिफ्थ किती झाले आपले? 4. क्लोजिंग, रायटिंग, रीडिंग, हॅलो सर. हॅलो कोण? हॅलो. हा रोहन, आवाज येत नाही तुझा, खूप लो येतोय. ओके सर, याची प्रॅक्टिस करायची म्हटलं गेलं आपलं. कोणाला कळतंय का तू काय बोलतोय? मला म्हणजे नाही कळत, म्हणजे का माझ्या साईडने प्रॉब्लेम आहे? नाही सर, आवाज नाही येते त्यांचा. हॅलो, येतो सर आवाज? हा येतोय. तर मी म्हणत होतो, सपोज मला असं हे फाईल हँडलिंगचे प्रोग्राम करायचे असले, मला एक फाईल क्रिएट करायला लागेल ना पहिले आपल्या हो पीसी मध्ये, हो तरच ट्राय करू मग. हा, तेच विचारतो सर. हा ठीक आहे. ओके सर. Fifth, what is fifth? Using with statement. Python provides a cleaner and safer. Why safer? Way to handle files using the with statement. कसं ते कळेल. This automatically, suppose we are using this, then this will automatically, sorry, we are using with, then this will automatically closes the file. We do not need to close file explicitly, okay? When we are using with, closes the file. आणि ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा तुम्ही फाईल यूज ओपन करता तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम 99.99% ऑफ द टाइम विथ स्टेटमेंटनेच फाईल ओपन केल्या जाते. Closes the file. Once the file operation is complete, even if error occurs. ठीक आहे. This is safer way using with statement. त्यासाठी with keyword यूज केला जातो and this automatically closes the file once the file operation is complete, even if error occurs. कसं करणार? With open, याचं सिंटॅक्स लक्षात घ्या. ओपन फाईलचं नाव, आपल्या फाईलचं नाव काय? to do underscore list dot txt. समजा मला ते रीड साठी यूज करायची, रीड ऍज फाईल, किंवा इथे काही पण नॉट नेसेसरी की फाईलच असलं पाहिजे. इथे तुम्ही काही पण, दिस इज अवर व्हेरिएबल, यू कॅन यूज एनिथिंग हिअर, बट दिस इज स्टँडर्ड, दॅट्स वाय आय एम युजिंग. समजा डेटा इज इक्वल्स टू फाईल डॉट रीड प्रिंट डेटा. This is a new line and this is a new appended, new text appended. जे आपण हे केलं होतं हे इथे दिसतंय, बरोबर? कळालं विथ स्टेटमेंट कसं यूज करतात ते? हो सर. फाईल मोड्स. नेक्स्ट 6 फाईल मोड्स. Which are the file modes? On the R, read only mode. The file must exist. Second, W, write only mode creates a new file or overwrites an
existing file. Third, A, append mode adds data to the end of the file without erasing the existing content of the file. 4, RB, WB, AB. What are these? Binary files like images, audio files. हे काय फाईल मोड्स आहेत R, W, append आणि हे. ठीक आहे. आता suppose we have to work with binary files, working with binary files. When working with non-text files like images or videos, use binary modes. कसं करणार? समजा मी एक इमेज डाउनलोड करतो, PNG इमेज डाउनलोड करतो, फ्लॉवर PNG. PNG, I want PNG. Come on. This is AVIF. Why I am not getting PNG? Okay, got. Just give me a minute. Downloads, flower, open, flower.png, dot. Yes, we got. Close, share. Screen दिसते? ठीक है. ये flower.png में ऐड केली. After that, yeah, here working with binary files. Suppose with open flower.png RB, read binary as file data is equals to file.read ठीक आहे. आणि समजा with open समजा with open output underscore flower
dot png write binary as file dot write data. इथे बघू आपण आपल्याकडे फाईल आली आहे का. आउटपुट फ्लॉवर. ठीक आहे, कळालं का. सर नेक्स्ट checking if a file exists to avoid errors when trying to open or read a file that doesn't exist. Use the OS module to check if file exists or not. ठीक आहे, कसं करणार. import OS if OS dot path dot exist. कोणती फाईल आहे आपली. to do underscore list dot txt print file exists else print file does not exist. फाईल एक्झिस्ट, आपल्याकडे ही फाईल आहे, आपण चेक केलं. जर ही फाईल जर मी डिलीट केली परत, ठीक आहे, डिलीट केली, परत जर हा कोड चालवला, फाईल डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे, कळालं. हो सर. OS घ्यावंच लागतं का सर. OS इज नथिंग बट ऑपरेटिंग सिस्टीम. आपल्या सिस्टीम मध्ये तो काय करतो, एक्झिस्ट आहे का नाही चेक करतोय. या म्हणजे ही फाईल एक्झिस्ट आहे का नाही चेक करतोय. आता इथे आपण जर पाथ दिला, म्हणजे समजा कोणत्या, ही फाईल आपल्या होम डिरेक्टरी मध्ये, ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला पाथ द्यायची गरज नाहीये. पण जर माझी ही फाईल एका कोणत्या दुसऱ्या ड्राईव्हवर सेव्ह आहे, कोणत्या दुसऱ्या फोल्डर मध्ये, इथं पाथ द्यावा लागतो आपल्याला. ठीक आहे, पाथ विथ फाईल नेम. येस सर. कळालं. हो सर. सर एबी कसं करू शकतो सर आपण. अपेंड बायनरी. सेम ट्राय कर. ओके सर, कन्फ्युजन असं आहे, आपण नंबर्स वगैरे अपेंड करू शकतो, पण इमेज कशी करायची. अपेंड म्हणजे त्यासाठी वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत. ठीक आहे, दिस इज बेसिक लेवल फाईल हँडलिंग. तर तुला इमेज अपेंड करते त्यासाठी बेस 64 स्ट्रिंग वगैरे खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आणि फाईल मध्ये तू इमेज अपेंड करू शकतो का, मला हे सांग पहिले. तर टेक्स्ट फाईल मध्ये तू इमेज अपेंड करू शकतो का. इमेज ठेवू शकतो तुझ्या टेक्स्ट फाईल मध्ये, टाकून बघ बरं इमेज. हा नाही येणार सर. का नाही येणार. PNG म्हणून. सर काढायचं आणि सांगायचं मला उद्या. ओके. हँडलिंग फाईल एक्सेप्शन्स. नाही, तुम्ही विचारताय म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो, याचा अर्थ असा नाही की मला माहित नाहीये. दिस विल एनहान्स युअर सर्चिंग ॲबिलिटी. ठीक आहे, त्यामुळे सांगतोय तुम्ही स्वतःहून सर्च कराल. ओके सर. ठीक आहे, कोणती पण जर इमेज असेल ना, त्याची बॅकग्राऊंडला एक बेस 64 स्ट्रिंग बनत असते. ठीक आहे, ती तू डायरेक्ट इमेज तशी अपेंड नाही करू शकणार. तुला ती स्ट्रिंग तुझ्या फाईल मध्ये अपेंड करावं लागेल. मग ती स्ट्रिंग तुला फेच करावी लागेल. मग ती स्ट्रिंग तुला म्हणजे बेस 64 स्ट्रिंग असते ती
ती स्ट्रिंग फेच करून तो कंटेंट तुला रीड करून त्याला परत तुला इमेज मध्ये कन्वर्ट करावं लागेल. पहिले तर तू एक इमेज रीड करतोय, ठीक आहे, बायनरी Yes. रीड बायनरी तू रीड केली, ती फाईल मध्ये तर तुला स्टोअर करायची आहे. तर ह्या फाईलचा जो डेटा आहे, हा जो डेटा आहे, कंटेंट आहे, तो पूर्ण एक बेस 64 स्ट्रिंग असते, तो तुला एका फाईल मध्ये स्टोअर करावा लागेल. ठीक आहे, एका हा. फाईल मध्ये स्टोअर केला, नंतर ती फाईल तुला रीड करावी लागेल परत, ज्या फाईल मध्ये स्टोअर केला त्या फाईल मध्ये जो बेस 64 स्ट्रिंग आहे ती परत तुला फेच करून त्या बेस 64 स्ट्रिंगला ऍज अ इमेज कन्वर्ट करून तुला ती डिस्प्ले करावं लागेल. मग ती लेंथी प्रोसेस आहे, बट इट कॅन हॅपन, मीन्स इट इज डुएबल. ओके, इट इज नॉट लाईक वी कॅनॉट डू दॅट, इट इज डुएबल, बट इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स. Okay, sir. Not that much complex. With certain amount of experience you can do that, but for you now it is complex. That's why I'm not explaining those parts. I'm not going into those parts. ठीक है? Okay, sir. File handling exceptions. Sorry. तरी याचे एक्झाम याचं नाही का बघशील कसं करतात ते, ठीक आहे, म्हणजे एव्हरीवन कॅन सी, इट इज व्हेरी युजफुल. म्हणजे मस्त आहे की कळतं आपल्याला की आपले जे फाईल्स असतात, आपल्या जे इमेजेस, ऑडिओ, व्हिडिओ असतात ते कशा स्टोअर होतात आपल्या सिस्टीम मध्ये म्हणा किंवा कुठे पण कशा स्टोअर होतात ना, कळेल तुम्हाला. दिस इज व्हेरी गुड लर्निंग की म्हणजे मी माझा एक एक्सपिरियन्स सांगतो. मी माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा काम करतो, प्रिव्हियस ऑर्गनायझेशन मध्ये विच इज एमडॉक्स, तर जेव्हा मी काम करतो तेव्हा आमच्याकडे असा डेटा होता की ज्यात सगळे व्हिडिओ किंवा टेक्स्ट, जे स्पीच असतं ना, आपलं स्पीच, आपण जे बोलतो, आता मी हे जे बोलतोय त्याचं मी एक स्वतः म्हणजे सिंगल हँडेडली आय वॉज द ओनली वन पर्सन इन दॅट होल ऑर्गनायझेशन दॅट हू डेव्हलप्स दॅट प्रोजेक्ट. मी सांगत नाही की म्हणजे खूप चांगलं काम वगैरे, मी फक्त एक म्हणजे माझी बढाई नाही करते, एक सांगतोय की जे कोणी तुम्ही बोलताय त्या पूर्ण टेक्स्टला स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं, सॉरी, स्पीचला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करून तो डेटा मी काफका थ्रू कंटिन्युअसली, एक एपीआय होती ज्यावर तो डेटा असायचा, त्या एपीआय थ्रू डेटा फेच करायचा तो पूर्ण, आणि काफका थ्रू तो डेटा कंटिन्युअसली एका जीसीबी बकेटवर स्टोअर करायचा. तर ही एक पाईपलाईन क्रिएट केली होती. आणि जो आपला स्पीच असतो त्याच्यात पण जे आपण बोलतो त्याची एक वेगळी कोडिंग तयार होते, वेगळा कोड तयार होतो, एक वेगळी स्ट्रिंग तयार होते. ठीक आहे, ती वेगळी स्ट्रिंग घ्यायची, त्याला डिकोड करायचं, त्याला डिकोड करून त्याचा टेक्स्ट बनवायचा प्रॉपर, आणि तो टेक्स्ट पुढे पास करायचा. सो दिस वॉज द होल प्रोसेस. इट इज अ वन व्हेरी व्हेरी गुड प्रोजेक्ट इट वॉज. तर असे पण सिनॅरिओ येतात, पण तुम्ही हे ट्राय करून बघा. दिस विल बी व्हेरी गुड लर्निंग. ओके ओके, फायनली फाईल इट्स अ good practice to handle exceptions when working with files, especially when files might not exist or may encounter permission issues, or whatever issues it can encounter. We can use try except blocks to manage or handle such situations. Example कसे येणार? Try file is equals to open. समजा to do आपण काढली ना ती फाईल. एक मिनिट, I need to upload that again. Okay, to do, wait. .txt comma r data is equals to file dot read except file not found error print
file not found. Finally, file dot close. Why we are closing this file? Because we are not using with over here. Okay, that's why we need to close this file. काय आला काही इश्यू नाही आला, पण जर हीच फाईल जर मी इथून काढून टाकली आणि जर परत रन केलं तर फाईल नॉट फाउंड. ठीक आहे, कळलं? Yes, sir. आता समजा मी परत ती फाईल इथे अपलोड करतो. हा, लास्ट पॉइंट, रिमूव्हिंग अ फाईल. कशी रिमूव्ह करणार? इफ वी नीड to delete the file, Python provides the os.remove function, which remove function. हे बघा, आता इथे फाईल आहे आपली to do sample. ठीक आहे, इथे समजा मी काय करतोय, import os dot remove. काय फाईलचं नाव आपल्या? os sample dot to do list dot sample. आणि याला एक्झिक्यूट केलं तर बघा ही फाईल इथून डिलीट झाली. त्याचं फाईल नाहीये, चेक करून घ्या. ठीक आहे, कळालं? Yes, sir. Yes, sir. इथे आपलं पायथन संपलं. त्या पहिले एक एक्झाम्पल, फाईल हँडलिंग. समजा हा एक एक्झाम्पल बनवलं होतं मी. आपला सेम डिस्प्ले मेन्यू एक राहील, व्ह्यू टू डू लिस्ट. ही टू डू लिस्ट नावाची फाईल आहे, यात हा कंटेंट आहे सगळा. ठीक आहे, ही टू डू लिस्ट फाईल नावाची फाईल मी इथे टाकली आहे, यात हा सगळा कंटेंट आहे. हा कोड तुम्ही समजून घेऊ शकाल का स्वतः बघून? मी जर तुम्हाला प्रोव्हाइड केला, मी तुम्हाला रन करून दाखवतो. रन केला, समजा व्ह्यू टू डू लिस्ट 1, यामध्ये काय काय आहे हे सगळे. ठीक आहे, समजा ऍड अ न्यू टास्क, डिलीट अ टू डू लिस्ट फाईल. जर ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला कळेल का हे? जर मी हा प्रोग्राम जर तुम्हाला दिला तर तुम्ही एक्झिक्यूट करून बघाल का? हो सर, बघू, आणि जर काही प्रॉब्लेम आला तर सांगू ना सर. ओके, इथे पेस्ट करतो. ठीक आहे, जस्ट लेट मी स्टॉप द स्क्रीन रेकॉर्डिंग. ओके, just let me stop the screen sharing also. एक मिनिट द्या मला.